तर आज शिलाँगवरून निघालो टुवर्ड्स डाउकी. तिथे स्टे होता. ऑन द वे लैथल्यूम कॅनन्स, काही वॉटरफॉल्स असं साईटसीइंग होतं. पहिला स्टॉप होता कॅन्यन्सचा. पार्किंगमध्ये पोचता पोचताच या कॅनन्सच्या खोलीचा अंदाज येत होता. पूर्ण दरी हिरवीगार झाली होती. गाडीतून सगळे उतरेपर्यंत ढगांनी भरून गेली, अगदी क्षणभरात. स्मार्ट जेन्झीनी लगेच वेदर फोरकास्ट चेक करून 15 मिनिटांमध्ये धुकं क्लिअर होणार आहे असं भाकीत केल्यामुळे थोड्या वेळ तिथेच टाईमपास करत थांबलो. आणि धुकं गेल्यावर जो काही नजारा दिसलाय की आ हा हा. गंमत म्हणजे हे सगळं धुकं, झाडी, डोंगर, दर्या, पाऊस, धबधबे मोजायची आमची पट्टी म्हणजे माथेरान, महाबळेश्वर आणि आपला सह्याद्री. पण हा फक्त गमतीचाच भाग. इथला लँडस्केपची प्रत्येक फ्रेम म्हणजे कॅलेंडरवरचं चित्र. असे चित्रात वाटावेत असे धबधबे पाहत आमचा प्रवास चालू होता. आज दुपारी जेवायला चक्क राजस्थानी ढाबा मिळाला. सुंदर चविष्ट चुलीवरचं जेवण. गरमागरम फुलके डायरेक्ट तव्यावरून ताटात. सहज किचनमध्ये डोकावलं तर हे व्हाया चूल आमच्या ताटात येत होते. स्लाईट तव्यावर भाजून चुलीत टाकल्यावर टम्म फुलत होते. खाऊन पिऊन आणि आठवणींची शिदोरी बांधून पुढे निघालो. दुपारनंतर बऱ्यापैकी कॉन्स्टंट पाऊस सुरूच होता. लंचनंतर आमच्या ट्रिपचा सर्वात मोठं अट्रॅक्शन म्हणजे क्रांगशुरी वॉटरफॉल. इथे पाण्यात उतरून स्विमिंग करत वॉटरफॉलपर्यंत जाता येणार होतं. प्रॉपर चेंजिंग रूम्स आणि इतर फॅसिलिटीज होत्या. फुल एक्साइटमेंटमध्ये आम्ही सगळे सॅक घेऊन उतरलो. पाऊस होताच. 250-300 पायऱ्या उतरून जावं लागतं. प्रॉपर पेव्ड पायऱ्या आणि पाथवेज आहेत. पाण्यात जायचं असेल तर लाईफ जॅकेट इज मॅन्डेटरी. सगळ्या सोयी सुविधा आणि त्याची मॅनेजमेंट थक्क करणारी होती. व्हेरी इम्प्रेसिव्ह. मुख्य आकर्षण अर्थात वॉटरफॉलबद्दल बोलायचं तर जस्ट मॅग्निफिशंट. बऱ्यापैकी दमायला झालं. पावसाची संततधार सुरू होतीच. चेंज वगैरे झाल्यावर आपण जितकं खाली उतरलोय तितकंच आता वर चढून जायचं आहे याचं एकदम रिअलायझेशन झालं. फेफे फॉल्स पण आज करणार होतो, पण वेळेअभावी ड्रॉप करावा लागला. पुढे डावकीच्या दिशेने निघालो. पाऊस होताच, पण हवेत तितका गारवा नव्हता. आता अंधार पण पडायला लागला होता आणि रस्ते मध्ये मध्ये थोडे कच्चे पण होते. पण आमचा ड्रायव्हर दादा म्हणजे बेस्ट होते. दीज आर द पर्क्स यू गेट ओनली अँड ओनली इफ यू आर लकी. म्हणलं तर या छोट्या गोष्टींनी फरक पडतो आणि म्हणलं तर नाही. तर असं करत फायनली आम्ही आमच्या डावकीच्या एका रात्रीच्या निवासस्थानी पोचलो. थोडा टाईमपास, जेवण आणि मग झोपलो.